पु. नाना महाराजांनी दत्तभक्तीचा प्रसार करताना धार्मिक स्थळांना भेटी देऊन दिव्य अनुभव घेतले. सिद्धीही प्राप्त झाल्या त्या त्यांनी दिनदुबळ्या भक्तासाठी आचरणात आणल्या. पु. नानांमहाराजाच्या दिव्य अनुभवाचे अवलोकन करताना रोमांच उभे राहतात. पु. नानांमहाराजांनी हिमालयात सूक्ष्म रूपाने भ्रमण करून महाभारत काळामधील श्रीहरीच्या साक्षीने श्रीगीतेचे अनुग्रहण संपादित करणारे दिव्य योगी महात्मा यांच्याकडून श्रीगीतेचे ज्ञान संस्कारित केले. नर्मदा परिक्रमा करताना कष्टमय प्रवासाने व अन्ननिग्रह असल्याने पु. नानांमहाराजांना थोडेसे थकल्यासारखे वाटले व वृक्षाखाली विश्रांती करत असताना नर्मदामय्याने सुवर्ण अलंकारित स्त्रीचे रूप घेऊन पु. नानांना दुग्धघटिका अर्पण केली. एके ठिकाणी राम मंदिरात दर्शन केल्यावर तेथील अर्चकाने पु. नानांना आग्रहाची विनंती केली की रात्री येथेच मुक्काम करावा. त्या रात्री पु. नानांमहाराजांनी जे अनुभवले ते अद्भुत होते. राम लक्ष्मण यांच्या मूर्तीतून दोन तेजस्वी दिव्यमूर्ती बाहेर आल्या व दोघे ब्रजभाषेत संवाद करत खेळ खेळू लागले. पु. नानांमहाराजांना गिरणारी श्री अवधूत दर्शन, नाथ दर्शन, मथुरेत श्रीकृष्ण दर्शन व अनेक देवतांचे दिव्य दर्शन होऊन श्रीगुरूंची प्रीती अनुभवली. शेवटी श्रीगुरुभक्तीसाठी मननिग्रह हेच प्रमुख साधन आहे व आध्यात्मिक वाटचालीत श्रीगुरूंची करुणा त्रिपदी व श्रीगुरूंचा जप हेच नित्य आचरणात असले पाहिजे, तीच मुख्य साधना पद्धती आहेत. हा पु. नानांमहाराजाचा आग्रह आहे. स्थूलदेह जरी नसला तरी सूक्ष्म देहामध्ये आज पु. नानांमहाराज भक्तासाठी कार्यरत आहेत. दत्तभक्तांना साधनेसाठी आपले मार्गदर्शन देण्यासाठी अधीर आहेत. या कलियुगात श्रीगुरूंमुळेच दत्तभक्तच तारून जाणार आहेत. शेवटी एवढेच श्रीदत्त महाराजांची आवडीची ओळ गुणगुणाविषयी वाटते. भजा भजा हो श्रीगुरूंसी. मध्य प्रदेशातील इंदौरचे महान योगी सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर यांच्या साधकावस्थेतील ही कथा. श्री नाना महाराजांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी श्रीगुरुचरित्राची कठोर पारायण साधना करून परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींकडून गुरुमंत्राची दीक्षा मिळवली. त्यानंतर अखंड गुरुमंत्राच्या जपाने ते तेजःपुंज बनले. श्री टेंबे स्वामींकडून नर्मदा परिक्रमेची आज्ञा घेऊन त्यांनी परिक्रमाही पूर्ण केली. या परिक्रमेत त्यांना देवदेवतांची अनेक दिव्य दर्शने घडली. त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भ्रमण आरंभले. बद्रीनाथ, केदारनाथ येथे श्री शिवदर्शन घेतल्यावर त्यांनी नगराज हिमालयात जाण्याचे ठरवले. हिमालयाची यात्रा करताना देखील त्यांना अनेक दिव्य अनुभव लाभले. त्यातीलच हा एक अनुभव. नाना महाराज हिमालयात भ्रमंती करत असताना एके दिवशी एका ठिकाणी त्यांना एक गुहा दिसली. गुहेत थोडा विश्राम करावा या हेतूने ते गुहेजवळ गेले. परंतु जवळ जाताच गुहेच्या मुखाशी त्यांना 2 वाघ दिसले. वाघ नाना महाराजांना पाहताच गुरगुरू लागले. परंतु त्याच गुहेत आतमध्ये एक 7-8 फूट उंच, गोरेपान तेजस्वी योगी समाधी लावून बसले होते. या योग्याने त्या दोन्ही वाघांना नाना महाराजांना आतमध्ये येऊ देण्याची आज्ञा केली. तसे ते वाघ एकदम शांत झाले. योग्याने नाना महाराजांना जवळ बोलावले. महाराज आत गेले. योगी व महाराज यांच्यात बरेच बोलणे झाले. योग्याने महाराजांना योगसाधनेतील अनेक गोष्टी सांगितल्या. योगाचे अनेक प्रकारही शिकवले. त्याचबरोबर आपण महाभारत काळापासून समाधी लावून बसल्याचे व साक्षात भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दीक्षा देऊन योगसाधनेचा आदेश दिल्याचे सांगितले. नंतर योग्याने महाराजांना पुढील प्रवासाबद्दल विचारले. महाराजांनी आपल्याला गंगातटी गंगा नदीचे दर्शन घ्यायला जायचे असल्याबद्दल सांगितले. तेव्हा योग्याने त्यांना आपले म्हणजे त्या योग्याचे पाय पकडून डोळे घट मिटून घेण्यास सांगितले. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नको अन्यथा कोठेतरी मध्येच पर्वतांमध्ये पडशील असे सांगितले. त्याप्रमाणे श्रीनाना महाराजांनी त्या योग्याचे पाय पकडले व डोळे घट मिटून घेतले. काही क्षणांनी योग्याने डोळे उघडण्यास सांगितले. त्याप्रमाणे महाराजांनी डोळे उघडताच ते गंगा नदीच्या घाटावर उभे होते. योगी त्यांना तिथे सोडून केव्हाच अदृश्य झाले होते. पुढील भागात